क्रम्स नव्हता ते मिक्स करून आपल्याला ते ग्रेव्हीमध्ये घालायचे आहे। छान असं मिक्स झालेलं आहे। आता त्याला मस्त अशी उकळी येईपर्यंत आपण ठेवून द्यायचे। एक 5 मिनिटं झाल्यानंतर त्याला उकळी येते। हे बघा मस्त घट्टपणा आलेला आहे। वाव मस्त। इकडे मी नूडल्स बॉईल करून घेतलेले आहेत। आता मी त्या स्ट्रेन करून घेते। 5 मिनिटं आपल्याला ते उकळून घेतल्या होत्या। स्ट्रेन केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घातल्याचा फायदा हा आहे की ते एकमेकांना चिकटत नाहीत आणि व्यवस्थित सुट्टे होतात। आता हे एक 5 मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे तसंच। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि नूडल्सला आपण कॉर्नफ्लॉवर लावून घेत आहोत। कॉर्नफ्लॉवर लावून घेतल्याने नूडल्स अतिशय सुंदर, क्रिस्पी, क्रंची मंची अशा होतात। त्यामुळे त्याला आपण कॉर्नफ्लॉवर असे लावून घेऊया आणि कॉर्नफ्लॉवर लावल्यानंतर ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत। हे पहा आपल्याला गरजेनुसार आपण कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचे आणि आता मस्त तेल तापलंय आणि आपण तळून घेऊया। नूडल्स तेलामध्ये टाकताना आपल्याला गॅस फ्लेम ही फुल ठेवायची आहे आणि हळूहळू गॅस बारीक करून आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत। सुंदर कलर आलेला आहे आणि आपले सूपही रेडी आहे। चला तर मग वाव मस्त यम्मी असे सूप रेडी आहे। त्याला आपण छान गार्निशिंग करून घेऊया। नूडल्स, कांद्याची पात, कोबी, गाजर याने आपण छान सजवून घेतलेले आहे। चवीला देखील अतिशय सुंदर लागते। मस्त। आता हे सूप आपल्याला सर्व करण्यासाठी रेडी आहे। मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? तुम्हाला आणखी कुठलीही रेसिपी हवी असल्यास मला नक्की कमेंट करा। माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। रेसिपी आवडल्यास नक्की तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा। यामध्ये भाज्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि याचे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर नक्की पहा। चला तर भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।